नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय गणित भाग 1ची किंवा विषय गणितची प्रश्नपत्रिका भाग 1 म्हणून चालणार नाही. तुमचा भाग 1 अद्याप नाही आहे. तुम्हाला 9वीपासून पुढे तुम्हाला मॅथ 1 आणि मॅथ 2 म्हणजेच गणित 1 आणि गणित 2 असणार आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण तुमची प्रथम सत्र जिला तुम्ही 6 माही बोलता, ओके, सत्र मध्ये बोलता, काही विद्यार्थी फर्स्ट टाइम बोलता, फर्स्ट सेमेस्टर बोलता, एकच आहे सर्व. ओके, तर हिची प्रश्नपत्रिका 2024-25ची इयत्ता 8वीची विषय गणितची बघणार आहोत. पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला समजून सांगणारे, काळजी करण्याची काही गरज नाही आहे. व्हिडिओला अद्याप लाईक केलेलं नसेल सो प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. ओके, सो प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आम्ही तुमच्या इयत्ता 8वीच्या प्रथम सत्राच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत 2024-25च्या. तर जा आणि चॅनलवरती चेक करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक मिळेल किंवा शेवटला तुम्हाला एंड स्क्रीनवरती देखील प्लेलिस्ट मिळेल, व्हिडिओज मिळून जातील. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय गणित विद्यालयाचे नाव तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव टाकायचं, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं, त्यानंतर बैठक क्रमांक आणि तुकडी टाकायची आहे. आता रिकाम्या जागा भरायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. अगदी सोपंच आहे. बघा, पहिला प्रश्न आहे a+b+c² तर काय असणारे उत्तर ते तुम्हाला लिहायचं आहे. फक्त तुमचा हा फॉर्म्युला आहे, तर याचा पुढे काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. फॉर्म्युला तुमचा हा पाठ असायला हवा. त्यानंतर दुसरा आहे, ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला टिंब म्हणतात. काय म्हणतात? चारही कोन काटकोन आहेत. जो चौकोन आहे त्याचे चारही कोन काय आहेत? काटकोन आहेत. तर त्याला काय म्हटलं जातं? काय म्हणतात त्या चौकोनाला? पटकन कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं गणित हे सेमी माध्यमात नसेल, मॅथमॅटिक्स म्हणून असेल, म्हणजेच तुम्ही इंग्लिश मॅडममधून असाल, तर नक्कीच तुमच्यासाठी लवकर आम्ही इंग्लिशच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर तुम्हालाही काळजी करण्याची गरज नाही आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करून ठेवा. लवकरच तुमच्यासाठी व्हिडिओ बघायला मिळेल. ओके, जाऊया पुढे. तिसरा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक धनसंख्येला टिंब वर्गमूळ असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा, जर एखादी रेषा दोन रेषांना दोन भिन्न बिंदूची छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची टिंब म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सवर्सला काय म्हटलं जातं? छेदिका. ओके, तर छेदिका म्हणतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, लघुकोन त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या टिंब असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा MCQचाच म्हणजे तुम्हाला गाळलेल्या जागा पूर्ण करण्याचा प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला a-b³ ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सातवा, ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या एकरूप असतात त्या चौकोनाला टिंब चौकोन म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे मी तुम्हाला सर्व उत्तरे सांगेन, परंतु तुम्हाला तुमच्या पेपरामध्ये मी उत्तरं सांगण्यासाठी नसणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे अद्याप वेळ आहे. तुम्ही व्हिडिओ बघत आहात, तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही काय करा, सर्व स्क्रीनशॉट घेत चला, व्हिडिओचे प्रश्नपत्रिकांचे स्क्रीनशॉट घेत चला, व्हिडिओला थोडंसं थांबवत चला, स्क्रीनशॉट घेत चला आणि गुगलवरनं किंवा तुमच्याकडे जर गाईड असेल, डायजेस्ट असेल, स्पार्क वगैरे असेल किंवा तुमच्याकडे कोहिनूर डायमंड असेल किंवा तुम्ही मोबाईलच्या साहाय्याने, गुगलच्या साहाय्याने सर्व उत्तरे शोधून काढा, जेणेकरून तुम्हाला तुमचा हा प्रथम सत्राचा गणिताचा पेपर खूपच सोपा जाणार आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील आपला प्रश्न दुसरा, ज्यामध्ये खालीलपैकी कोणती 6 उपप्रश्न सोडवा. कोणती 6 सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो? लहान मोठेपणा ठरवा. लहान आणि मोठेपणा ठरवायचा आहे. 15/15/12 आहे विद्यार्थी मित्रांनो आणि 7/16 तुम्हाला दिला आहे. त्यानंतर घातांक वापरून पुढील संख्या लिहा. घातांक वापरून विद्यार्थी मित्रांनो पुढील संख्या तुम्हाला काय करायची आहे? लिहायची आहे. घातांक वापरून पुढील संख्या तुम्हाला लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आहे 9चे 6वे मूळ आणि 30चे 7वे मूळ. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा, परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. घातांक रूपात हा परिमेय तुम्हाला व्यक्त करायचा आहे. यामध्ये तुम्हाला 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ आणि 3च्या घनमुळाचा घन. त्यानंतर विस्तार करा. विस्तार करायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला p प्लस एक्सपांड करायचा आहे, p+8 p-3. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहतो, जर m अल्फा n आणि m बरोबर 154 असताना n बरोबर 7 तर n बरोबर 14 असताना mची किंमत काढायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6वा, बाजू 3.2 सेमी असलेला चौरस WXYZ काढा. त्यानंतर आहे 7वा, पुढील संख्येचे घनमूळ काढा. पुढील संख्येचे घनमूळ काढायचे आहे 729. त्यानंतर आहे संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. परिमेय संख्या दाखवायची आहे संख्या रेषेवर तुम्हाला नंबर लाईनवरती, ज्यामध्ये तुम्हाला -5/8 आणि तुम्हाला 11/8 दिलेलं आहे. तर बघा, इथे तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी ब्लँक पेज दिलेला आहे. तुम्हाला जर या प्रश्नपत्रिका लागत असतील विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडे 2024-25च्या यूट्यूबवरती तुम्हाला टाकलेल्या आहेत. त्या व्हिडिओज बघून तुम्ही पॉज करून व्हिडिओला थांबवून तुम्ही ते सर्व लिहू शकता आणि अदरवाईज तुम्ही डायरेक्टली आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्यावरती तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका वगैरे तुम्हाला सर्व प्रकारचं मार्गदर्शन त्यामध्ये केलं जाईल. प्रश्न 3, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. कोणती 5 उपप्रश्न सोडवायचे आहे? ज्यामध्ये पहिला आहे घनमूळ काढा. घनमूळ काढायचे आहे
3√16/5 ओके. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो दुसरा त्रिकोण XYZ आहे काटकोन त्रिकोण काढा. हा एक काटकोन त्रिकोण काढा. त्रिकोण XYZ हा एक तुम्हाला काटकोन त्रिकोण काढायचा आहे. त्याच्या सर्व मध्यका काढा व संपाद बिंदू जीने दाखवा. सर्व मध्यका काढायचे आहे आणि संपाद बिंदू जीने तुम्हाला या दाखवायच्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा विस्तार करा. विस्तार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला 7x + 8y क्यूब दिलेला आहे. तर पूर्णपणे उत्तरे सोडवायची आहेत. प्रश्नपत्रिका तुम्ही फक्त बघू नका. जर तुम्ही बघितली तर काहीच होणार नाही. तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. तुमचा वेळ जाईल 1-2 तास. तुम्ही गुगलची मदत घ्या, तुमच्या पॅरेंट्सची, तुमच्या पालकांची मदत घ्या आणि पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवा, जेणेकरून तुमचा हा प्रथम सत्राचा पेपर अगदी सोपासा जावा. ओके. त्यानंतर अवयव पाडा. अवयव पाडायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला x² + 9x + 18 दिलेलं आहे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाचवा x अल्फा अपॉन 1/√y आणि x = 40 असताना y बरोबर 16 तर x बरोबर 10 तेव्हा y ची किंमत किती. ओके, y बरोबर किती. त्यानंतर खाली दिलेल्या मापावरून चौकोन रचना करा. चौकोन रचना करायची आहे. खाली काही माप दिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला चौकोन MORE दिलेला आहे. मध्ये L लेंथ म्हणजे MOची लेंथ तुम्हाला दिलेली आहे 5.8 सेमी आणि लेंथ ORची दिलेली आहे 4.4 सेमी आणि मेजरमेंट ऑफ अँगल M बरोबर 58 डिग्री दिलेला आहे. मेजरमेंट ऑफ अँगल O बरोबर तुम्हाला 105 डिग्री दिला आहे आणि मेजरमेंट ऑफ अँगल R बरोबर 90 डिग्री तुम्हाला दिलं आहे. ओके, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चौकोन रचना करायची आहे. मापावरून तुम्हाला चौकोन रचना अगदी सोपासा प्रश्न आहे. खाली तुम्हाला सोडवण्यासाठी बघा हा ब्लँक पेज दिलेला आहे. तुम्हाला जर प्रश्नपत्रिका लागत असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं अनिवार्य असणार. ही सर्व जागा तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दिलेल्या आहे. त्यामध्येच तुमची उत्तरे लिहायची आहेत. आणि तुम्हाला एक अगदी आवडीनं मला सांगावं वाटेल की तुम्ही तुमच्या पालकांची मदत घ्या ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी. त्यांना सांगा की मदत करायला तुमच्या आईवडिलांना, ते नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि जेणेकरून तुमचा पेपर अधिकाधिक सोपा जाईल. त्यानंतर प्रश्न 4 आहे खालीलपैकी कोणतीही 4 उपप्रश्न सोडवा. कोणतीही 4 उपप्रश्न सोडवायचे आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला अवयव पाडा. अवयव पाडायचे आहे 24a³ + 81b³. त्यानंतर सरळ रूप द्या. सरळ रूप द्यायचं आहे 5x - 7y² अधिक 5x + 7y². सरळ रूप द्यायचे आहे. त्यानंतर आहे शेजारील समांतर बाजू चौकोनाच्या आकृतीवरील खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सर्वप्रथम बघा हा चौकोन दिलेला आहे आणि काही प्रश्न दिले आहेत. जर लेंथ WZ बरोबर 4.5 सेमी असेल तर लेंथ XY बरोबर किती. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो WZची जर 4.5 सेमी आहे तर YZची XYची पण 4.5 सेमी असणार. ओके, सेम बाजू आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर लेंथ YZ बरोबर 8.2 सेमी तर लेंथ XW. जर YZ बरोबर विद्यार्थी मित्रांनो बघा Y आणि Z बरोबर जर 8.2 सेमी आहे तर XW बरोबर देखील तेवढीच असणार. म्हणजे याचं उत्तर देखील 4.5 आहे, याचं उत्तर देखील 8.2 आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो जर लेंथ OX बरोबर 2 सेमी. ओके, OX बरोबर 2 सेमी तर लेंथ OZ बरोबर किती. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो O आणि X. ओके, हा आहे O आणि X. बघा इथे मी तुम्हाला जस्ट सांगतो O आणि X आहे. ओके, त्यानंतर विचारलं आहे OZ बरोबर तर OZ बरोबर तेवढीच आहे. ओके, म्हणजे 2.5च असणार आहे. म्हणजे इथे जर 4.5 आहे याचं उत्तर देखील 4.5 आहे, याचं उत्तर देखील 8.2 आहे, याचं उत्तर देखील 2.5 आहे. शेवटचं बघूया 3.5 काय दिलेलं आहे WO. ओके, W आणि O. विद्यार्थी मित्रांनो W आणि O जो आहे तो 3.5 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो W आणि Y किती असणार आहे. तर W आणि Y जर 3.5 आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे 7 असणार आहे. तर याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो 7. बाकीच्यांचं उत्तर सेमच आहे. जर इकडे 4.5 आहे तर याचं उत्तर देखील 4.5 आहे, याचं उत्तर देखील 8.2 आहे, याचं उत्तर देखील 2.5 आहे. फक्त याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो 7, कारण 3.5. ओके, 3 अधिक 5. ओके, 3.5 अधिक 3.5 जर तुम्ही केलं तर 3 आणि 3 6 आणि 5 10 म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने 7 हे उत्तर तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे. ओके, 7 सेंटीमीटर. तर तुम्हाला काय सांगायचं 7 सेमी असणार आहे. शेवटच्याचं उत्तर 7 सेमी आहे. बाकी सर्वांचं काय आहे सेमच उत्तर आहे. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे सोपे रूप द्या. सोपे रूप द्यायचे आहे. अगदी सोपासा प्रश्न आहे. सोपे रूप द्या, ज्यामध्ये आहे तुम्हाला x² वजा 5x वजा 24 अपॉनला आहे तुम्हाला x + 3 x + 8 गुणिले x² वजा 64 अपॉनला आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो x वजा 8चा वर्ग. त्यानंतर आहे सोबतच्या आकृतीत तुम्हाला रेषा A समांतर रेषा आहे रेषा Bला, रेषा L ही छेदिका आहे. दिलेल्या कोणांच्या मापावरून अँगल X, अँगल Y आणि अँगल Z म्हणजेच कोन X आणि कोन Y आणि कोन Zची मापे काढायची आहेत. तुम्हाला मापांवरून या मापे काढायचे आहेत. बघा खाली तुम्हाला सोडवण्यासाठी खूप ब्लँक स्पेस दिलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो ही होती तुमची प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय गणितची प्रश्नपत्रिका. जो गणित विद्यार्थ्यांना अगदी अवघडच विषय वाटत असतो त्यांच्यासाठी आपण ही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जे पॅरेंट्स खरंच आपल्या
पाल्याचा विचार करतात मी त्यांना नक्की विनंती करेल की आपल्या पाल्याला एकदा सपोर्ट करा, एकदा त्याला मदत करा ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी. त्याचा तुम्ही अभ्यास घ्या जेणेकरून त्याला हा जो काही 6 महिन्याचा पेपर आहे, फर्स्ट टर्म सत्रांचा फर्स्ट सेमेस्टरचा पेपर अधिक सोपा जाईल. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगावंसं वाटेल, तुमच्या स्क्रीनवरती काही व्हिडिओज दिसत असतील, काही प्लेलिस्ट दिसत असतील, त्या प्लेलिस्टवरती क्लिक करा. प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर इयत्ता 8वीच्या वर्गाच्या प्रथम सत्राच्या फर्स्ट सेमेस्टर ज्याला तुम्ही बोलता सर्व प्रश्नपत्रिका तिथे दिसायला सुरू होतील. तुमचं मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, मॅथ 1 किंवा तुमचं मॅथ 2 असेल, तुमचं किंवा सायन्स जनरल सायन्स असेल, सर्व सेमी परस मराठी माध्यमाच्या व्हिडिओ तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. त्यामधनं तुम्ही सर्व व्हिडिओज तिथे तुम्ही बघू शकता. सो प्लीज मी विनंती करेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि तुम्हाला आता पेपर संपले की तुम्हाला दिवाळीच्या काही सुट्ट्या असणार आहेत, 15 ते 20 दिवस. किती दिवस ते तर मला ठाऊक नाही पूर्णपणे, परंतु तुम्हा सर्वांना आत्तापासूनच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच संपवतो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.